श्री स्वामी समर्थ. तर मी घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणि आजचा विषय आहे की अनंत चतुर्थीच्या दिवशी म्हणजे आज रात्री 12 वाजता तुम्हाला सेवा करायची आहे. म्हणजे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आजच्या दिवशी हे रात्री असं म्हणतात की ते भ्रमण करण्यासाठी येत असतात. तर त्याच्यामुळे तुम्हाला आज रात्री 12 वाजता ही सेवा करायची आहे. तर ही सेवा तुम्ही नक्की करा. तुमच्या घरात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा नेहमी वास राहील. तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर अनंत चतुर्दशी ही म्हणजे आता दुपारी लागणार आहे आणि उद्या सकाळी ती संपणार आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला रात्री 12 वाजता ही सेवा करायची आहे आणि त्या सेवेमध्ये काय करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर सेवा ही तुम्ही रात्री 10:30 पावणे 11 अशी सुरुवात केली तरीही चालेल. म्हणजे 12 वाजेपर्यंत तुमची ती सेवा व्हायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला करायचं असं आहे की तुम्हाला 16 वेळेस श्री सुक्तम म्हणायचं आहे. त्याच्यानंतर 16 वेळेस नाही तर 11 वेळेस तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे. त्याच्यानंतर 16 वेळेस तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. त्याच्यानंतर 16 वेळेस तुम्हाला गायत्री मंत्र हा म्हणायचा आहे. त्याच्यानंतर 16 वेळेस तुम्हाला कुबेर मंत्र पण म्हणायचा आहे. त्याच्यानंतर एक वेळेस तुम्हाला पुरुष सुक्तम म्हणायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला विष्णू सहस्रनाम हे एक वेळेस म्हटलं तरीही चालेल, कारण ते खूप मोठं आहे. तर किंवा ऐकलं तरीही चालेल. त्याच्यानंतर विष्णू सहस्रनामावली जे विष्णू भगवानांचे 1000 नावं आहेत. तर आजच्या दिवशी जर तुम्ही समजा ते 1000 नावं एक तुळशीपत्र घेऊन किंवा तुमच्याकडून जर जास्त अरेंज झाले तर जास्त घेऊन एक ठेवून तुम्ही विष्णू भगवानांची नावं ही घेऊन ते तुळशीपत्र ठेवू शकतात. पण जर नाहीच झालं तर एक तुळशीपत्र घेऊन सुद्धा तुम्ही विष्णू भगवानांची 1000 नावे आहेत ते म्हणून ती सेवा करू शकतात. तर अशा प्रकारे ही सेवासुद्धा तुम्ही करू शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची तुम्हाला एक माळ जपायची आहे. म्हणजे 108 वेळेस ते नाव हा जो मंत्र आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे. यासाठी काही मांडणी वगैरे काही नाही, फक्त देवासमोर बसायचं आणि पूजा करायची. तर तुमच्याकडून जर नसेल होत तर घरामध्ये जर कोणी असेल दुसरं त्यांनासुद्धा तुम्ही सांगू शकतात. पण कसं आहे ना, हा योग जो असतो हा वर्षातून एकदाच येत असतो. म्हणून मी नक्की सांगेल की तुमच्याकडून जेवढ्या जास्तीत जास्त सेवा केल्या जातील तेवढ्या तुम्ही करा आणि आज रात्री 12 वाजता या सेवा करा. म्हणजे याचं फळ जे आहे ते तुम्हाला 100 पटीने भेटेल. कारण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आज बघतात की कोण त्यांची सेवा करतं आहे आणि त्या पद्धतीने ते त्यांना फळ देत असतात. म्हणून जर जमलं तर नाही जमवाच, पण लहान मुलं जर असतील तर तुमच्याकडून निदान 16 वेळेस जरी नाही झालं तरी तुम्ही एक वेळेस जरी सगळं म्हटलं तरीही चालेल. एक वेळेस व्यंकटेश स्तोत्र, एक वेळेस श्री सुक्तम, एक वेळेस पुरुष सुक्तम, त्याच्यानंतर विष्णू गायत्री मंत्र म्हणा तुम्ही 3 वेळेस म्हणा, 5 वेळेस म्हणा, 7 वेळेस म्हणा, 11 वेळेस म्हणा. त्याच्यानंतर गायत्री मंत्रसुद्धा तसंच म्हणा. त्याच्यानंतर कुबेर मंत्रसुद्धा तसंच म्हणा. त्याच्यानंतर विष्णू सहस्रनाम ऐका. तुमच्याकडून जर होत नसेल तर तुम्ही ऐकू शकतात. आणि विष्णू सहस्रनामावली हे तुमच्याकडून म्हणजे निदान जेवढ्या होतील तेवढ्या सेवा करण्याचा प्रयत्न करा. कारण अतिशय उत्तम दिवस आहे आणि उद्या तर मंगळवार आहे. म्हणजे उद्या अनंत चतुर्दशी म्हणजे उद्या गणपती बाप्पा उठणार आहेत आणि उद्या पौर्णिमासुद्धा लागणार आहे. 12:15 वाजता उद्या पौर्णिमा लागत आहे. म्हणून उद्या सकाळी सत्यनारायणसुद्धा तुम्हाला करायचं आहे. तर उद्या तुम्ही 12:15 नंतर तुम्ही प्रदोषकाळी तुम्ही सत्यनारायण करू शकतात. तर त्याच्यामुळे ही जी काही सेवा होती आज रात्री 12 वाजता करण्याची, याचा हा उत्तम योग आहे रात्री 12 वाजता. तर ते नक्की करा. भेटूया पुढच्या मध्ये. तर नक्की ही सेवा करा. जमेल तेवढ्या सेवा करा. असं नाही की एवढंच करायचं आहे, तुमच्या मनानुसार करा. फक्त मन लावून करा आणि श्रद्धेने करा. तुम्हाला नक्की फळ भेटेल. तर श्री स्वामी समर्थ.